विनायक राऊत बोलतायत, थेट जाऊयात. मी बोलू का? मी म्हटलं तुम्ही सुरेश कदम साहेबांशी बोलून घ्या आणि बोलवा. म्हटलं होतं की 20-25 जण प्रमुख पदाधिकारी येतील, पण ज्या पद्धतीने राजापूर विधानसभा मतदारसंघातील तुम्ही चाकरमानी मंडळींनी दाखवून दिलेलं आहे की गद्दारीला गाडणारी ताकद ही या आपल्या शिवसैनिकांमध्ये आहे, म्हणजे आहे. कारण आजपर्यंत मी जेव्हापासून मी पाहतोय त्यामुळे राजापूरचा आमदार बाळासाहेबांचा, उद्धव साहेबांचा हा खऱ्या अर्थाने चाकरमान्यांच्या मेहनतीतूनच निवडून आलेला असतो. आणि मी स्वतः अनिल भोवडना विचारायचो, जगदीशला विचारायचो, सुरेश कदमना विचारायचो, नकाशांना विचारायचो, आपले सगळे चाकरमानी जागेवर आहेत ना आणि त्यांच्याकडूनही तेवढं ठामपणे उत्तर यायचं, कोणी हल्लेला नाहीये, कोणी हल्लेला नाही, जमा करायचा प्रयत्न केला. आता ठीक आहे, ज्यांना घाण खायचीच होती, ज्यांना बेईमानीच करायची होती, त्यांनी करत असताना मला गद्दार ठरवलं. काल तथाकथित गद्दारांच्या मेळाव्यामध्ये विनायक राऊत म्हणे महागद्दार आहे. आनंद आहे मला की तुमच्यासारख्या गद्दारांना त्या रस्त्यावर यावं लागलं आपली ताकद दाखवायला, हे सुद्धा काही कमी नाही आहे. आणि कुठून? काल जे रत्नागिरीचा जो मेळावा झाला ना, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूर, सातारा, कराड, म्हाडा ह्या सगळ्या भागातून जवळजवळ 350 एसट्या भरल्या आणि त्या रत्नागिरीला घेऊन आले होते टिमकी वाजवायला. बचत गटाच्या महिला, हो बचत गटाच्या महिला, नंतर काही ठिकाणी पैसे नाही दिले म्हणून भांडणं पण झाली. त्यामुळे आम्हाला परवा नाही. आणि आज सुद्धा सांगतो मी, आता सुद्धा आदरणीय उद्धव साहेब हे पाहत आहेत की राजापूरकर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मला आता फोन करून सांगितलं, खूप त्यांचं कौतुक करा आणि धन्यवाद द्या. आणि उद्धव साहेबांनी एकच निरोप आपल्याला दिलेला आहे की ज्या विश्वासाने आजपर्यंत तुम्ही राजापूरचा आमदार निवडून आणलेला आहात ना, तो उद्धव साहेबांचा विश्वास तुम्ही भविष्यामध्ये सुद्धा कायम ठेवालच. त्यामुळे गावागावामध्ये ज्या वेळेला जाल त्यावेळेला पुन्हा एकदा शिवसैनिकांचा जबरदस्त ताकद उभी करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार. गद्दारी केल्याचा आपल्याला खंत नाही आहे. अरे पण ज्या शिवसेनेने तुमच्या तोंडामध्ये घास भरवला, ज्या उद्धव साहेबांनी सख्या भावापेक्षाही जास्त प्रेम ज्या माणसांवर केलं, निवडणुकीच्या वेळेला आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय संजय राऊत साहेब असतील, हे सातत्याने चौकशी करायचे, बाबा तुझा मतदारसंघ कसा आहे, काय काय थोडी काय काळजी घ्यायला पाहिजे का, सगळं माझं चांगलं आहे, मी साहेब येणारच निवडून. आणि जाताना विनायक राऊतने मला पाडलं. पण मला माझ्या पक्षप्रमुखांचा अभिमान एवढ्यासाठी आहे की त्या मुंबईच्या मातोश्रीवर बसून सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राचा शिवसेना परिवाराची काळजी आणि शिवसेना परिवाराची चाललेली कार्यशैली अभ्यासण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर उद्धवजी ठाकरेंमध्ये आहे. आणि म्हणून एकीकडे माझ्यावर गद्दार गद्दार म्हणून आरोप करत असताना विनायक राऊतची बाजू भक्कमपणे घेऊन सत्याची बाजू मांडण्याचं काम ज्या उद्धव साहेबांनी केलं ना, त्या उद्धव साहेबांचे आभार आम्ही कोणत्या शब्दाने मानणार आहोत. आणि त्यामुळे आपली जबाबदारी आहे. आम्ही दिलाय शब्द. परवाच्या दिवशी फक्त कालच सकाळी सांगितलं साहेबांना की राजापूर विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक लावली. पण आता चॅनलवाल्यांना पण उत्सुकता होतीच. राजापूर केवढी मोठी स्टोरी केली, वाघ आला. अरे कसला वाघ? हा कोल्हा. ही वाघाची अवलाद शिवसेना भवन मध्ये बसलेली आहे. आणि जे कोल्हे होते ते कोल्हेकुई करायला तिकडे गेलेले आहेत. त्या कोल्हेकुईची काळजी करण्याचं आपल्याला कारण नाही आहे, अजिबात कारण नाही आहे.
प्रत्येक निवडणुकीला कोणाचे किती खाल्ले हे मी कशाला, त्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारानेच एका सांगितलं. प्रत्येक निवडणुकीला आपण त्यांना किती देत होतो ते. त्यामुळे गद्दारी 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 हे आता बस झाली. आता आम्हाला अशा या भाडखाऊ आणि गद्दारांची पर्वा करायची गरज नाहीये. तर पुनश्च आपल्याला निर्धार करायचा आहे की ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी ज्या विधानसभा मतदारसंघ राजापूरवर प्रेम केलं आपलं म्हणून, संपूर्ण रत्नागिरीमध्ये एकमेव बाळासाहेबांचा आवडता मतदारसंघ, उद्धवजींचा विश्वासपात्र मतदारसंघ, तो म्हणजे राजापूर विधानसभा मतदारसंघ. लोकसभेच्या वेळेला लीड जरूर मिळालं होतं, पण त्यानंतर मी आढावा बैठका ज्या वेळेला घेत होतो त्यावेळेला सांगितलं होतं की लोकसभेच्या लीडवर तुम्ही जाऊ नका, कारण लोकसभेचं लीड रिफायनरीचे विरोधक जे होते त्यांच्याकडून मिळालेलं भरभरून मतदान, साखरप्यातून मिळालेलं मतदान, मुस्लिम समाजातून मिळालेलं मतदान. त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा चालताना आपल्याला सावधगिरीने चालावं लागेल. आणि आम्ही ज्या वेळेला सर्वे केला त्यावेळेला ह्या ग्रस्तांचा नंबर 3ऱ्या क्रमांकावर होता. विद्यमान 15 वर्षाचे विद्यमान आमदार असताना सुद्धा शिवसेनेच्या सर्वेमध्ये 3रा क्रमांक तुमचा होता. साहेबांनी तुम्हाला सावध केलं होतं. आणि त्यानंतर मला सुद्धा वाटलं आणि मी त्यांना सांगितलं की बाबा मला थोडीशी गडबड वाटते, ह्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा धोका वाटतोय, मी सातत्याने सांगत होतो. आणि मग मी काय ठरवलं, ज्यावेळेला उद्धव साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्याकरता सभा द्यायची ठरवली त्यावेळेला मी ठरवलं की कोणत्या परिस्थितीमध्ये लांजामध्ये उद्धव साहेबांची जाहीर सभा लावायची, माननीय आदित्यजी ठाकरे यांची राजापूरला सभा लावायची. आता उद्धव साहेबांची सभा, आदित्यजींची सभा नको म्हणाले, नको, मला सभेची गरज नाही म्हणजे तुम्ही रत्नागिरीला घ्या. आणि रत्नागिरीला जर घेतला तर एकही माझा मतदार राजापूर मतदारसंघातून येणार नाही. आश्चर्य वाटलं मला. अरे जी सीट कमकुवत आहे ती भक्कम करण्याची जी प्रयत्न उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या सभेच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही करत होतो आणि उद्धव साहेबांची आणि आदित्यजींची तुम्ही सभा नाकारण्याचा करंटेपणा ज्या ठिकाणी केलात ना, त्याच वेळेला यांचा पराभव निश्चित झाला होता. त्यामुळे विनायक राऊतला जबाबदार तुमच्या समाधानासाठी धरा, विनायक राऊतला महागद्दार तुमच्या समाधानासाठी करा. पण विनायक राऊतच्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत हा देह मातोश्री चरणीच अर्पण होणार. आणि इमानदारी ही माझ्या शरीरामधून कधी जाऊ शकत नाही, कारण माझं समाधान मातोश्रीची सेवा करणं, मातोश्रीचा आशीर्वाद घेणं, मातोश्रीची शाबासकी घेणं हे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.